गुन्ह्याची थोडक्यात हकीकत. माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री प्रणिल गिल्डा यांनी आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय तसेच अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी आदेशित व मार्गदर्शित केलं होतं. त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, सूरज पाटील, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, विक्रम खोत, बसवराज कुनगुळ, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर यांना औषध व्यवसाय करणारे तसेच अंमली पदार्थ बाळगून विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकामी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सदर पोलीस पथक कार्यरत असताना दिनांक 11 सप्टेंबर रोजी सदर पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील व पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की धनंजय गाडे राहणार सुभाषनगर मिरज हा व त्याच्यासोबत 2 इसम नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरजच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या बोळात थांबलेले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील वरील पोलीस पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेले इसम नामे धनंजय प्रदीप गाडे, वय वर्ष 22, राहणार मालगाव रोड, सुभाषनगर मिरज, ओमकार संभाजी साळुंखे, वय वर्ष 22, राहणार मंगळवार पेठ मिरज, मोहम्मद रफिक सादिक गोदड, वय वर्ष 24, राहणार गोदड मळा टाकळी रोड मिरज यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील 54,520 रुपये किमतीच्या नायट्रावेट 10 नावाच्या 600 नशेच्या गोळ्यांचा साठा व 2 मोटारसायकली हस्तगत केल्या असून सदर नशेच्या गोळ्या या ड्रग या प्रकारात मोडत असून त्या मानवी जीवितास व शरीरास अपायकारक असल्याने त्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी सदरच्या नशेच्या गोळ्या मिरज शहर परिसरात नशा करणाऱ्या इसमांना जादा दराने किरकोळ विक्रीसाठी आणल्याचं निष्पन्न झालं. तसेच यातील आरोपी नामे ओंकार संभाजी साळुंखे, वय वर्ष 22, राहणार मंगळवार पेठ मिरज हा माननीय पोलीस अधीक्षक सौ सांगली यांच्याकडील आदेशान्वये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून सध्या हद्दपार असून तो पोलीस अभिलेखावरील शरीराविरुद्धचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. माननीय पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप घुगे तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री प्रणिल गिल्डा व सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे श्री जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, सूरज पाटील, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत, विनोद चव्हाण, बसवराज कुनगुळ, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर या पोलीस पथकाने मिरज शहर तसेच परिसरात अंमली पदार्थ तसेच मनोव्यापारावर परिणाम करणारी औषधं यांचा साठा तसेच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर वेळोवेळी प्रभावी कारवाई करून त्यांचे बेकायदेशीर कृत्यांना चाप लावला असून भविष्यात देखील सांगली जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थांचा व्यापार करणारे गुन्हेगारांवर परिणामकारक तसेच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.